नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत की आज आपण चाललेलो आहोत जो श्रीवर्धनचा समुद्र किनारा आहे, जो बीच आहे तो थोडाफार प्रमाणात बदल केला आहे। त्याच्यामध्ये काहीतरी ॲडव्हान्स फीचर्स लावलेले आहेत, प्लस शेखाडी बीच प्लस आरावी बीच असे सुद्धा बीचेस करणार आहोत। धावती भेट असणार आहे त्यांना, पण जास्त करून तुम्हाला श्रीवर्धनचा जो बीच आहे त्याच्यावरती जो बदललेला ॲडव्हान्समध्ये काय काय फीचर्स लावलेले आहेत ते एकदा आपण तिथे जाऊन बघणार आहोत। तर चला तिकडेच भेटूया। तर नमस्कार मित्रांनो, तर आता आपण रनिंगमध्ये थांबलेलो आहोत। शेखाडी हा जो बीच आहे तिथे थांबलेलो आहोत। तर माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे बीचमध्ये तिथे वाळू वगैरे अशी नाही आहे, जास्त दगड वगैरे आहेत, पण या साईडला तुम्ही दाखवाल तर या साईडला एक थोडासा वाळू, इथे खाली वाळू आहे, थोडासा बीच आहे, प्लस इकडे अशी दगड वगैरे लागलेले आहेत। तर इथे जास्त काही आपण थांबणार नाही आहोत, फक्त इथे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते बघण्यासाठी आपण थांबलो होतो।
तर मित्रांनो, आता आपण श्रीवर्धन बीचच्या बाहेर उभे आहोत आणि आता इथे तुम्हाला जे खाद्यपदार्थांचे जे गाडी वगैरे लागलेले आहेत, स्टॉल लागले आहेत, ते तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यानंतर आता आपण पुढे बीचला जाणार आहोत. चला तर आता आपण बीचवरती चाललेलो आहोत. तर बघूया, आता वीकेंड असल्यामुळे आणि 31 क्रिसमसची सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे. आणि आता संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सनसेटच्या वेळेस आपण आलेलो आहोत. तर एकदा सनसेट बघा किती खूप छान दिसतो इथून. इथे बघा वेस्ट मटेरियल पासून केलेलं आहे सगळं. तर आता जवळ जाऊन बघूया. हे बघा, मेकॅनिकल जे वेस्ट मटेरियल असतं, गिअर किंवा तुमचा जो वेस्ट क्लचचा पार्ट आहे, प्रेशर प्लेट आहे, तिथे बेरिंग्स असतील, या सगळ्या बेरिंग्स किंवा हे नट स्क्रू वगैरे हे वरती दिसतात बघा आपल्याला, ते सगळे जॉईंट करून हा असं बनवलेला आहे. तुम्हाला आता या साईडने दाखवतो. तसंच त्याच्या पुढे हे जे बेंचेस वगैरे केलेले आहेत, इथे शांततेत तुम्ही बसू शकता आणि त्याच्या समोरचा हा शांत समुद्र किनारा अनुभवू शकता. संध्याकाळी आता सनसेटचा वेळ आहे, त्यावेळेस आलो आहे. तिथे स्पोर्ट्स वगैरे आहेत, तर आपण जाणार आहोत तिकडे. आणि हे आपले सगळे कामगार वगैरे आहेत, सफाई कामगार वगैरे. हे सनसेट साठी बसण्यासाठी वरती मस्त जागा केलेली आहे, तिथून तुम्ही हा सनसेट अनुभवू शकता. तर चला, दुसऱ्या साईडला आता खेकड्याची तशीच प्रतिकृती आहे, तर एकदा तुम्हाला दाखवतो. शांत वाटतं एकदम इथे आल्याच्यानंतर. बॅकग्राऊंडला हा असा बीच आहे आणि संध्याकाळ सनसेट इथे बसून तुम्ही सनसेट अनुभवू शकता किंवा खाण्याचे पदार्थ खाऊ शकता. सनसेट बघा
साईडला आता सनसेट होत आहे आणि त्यावेळेची गर्दी एकदा बघा तुम्ही, किती गर्दी आहे या सनसेटची. स्वर्गसुख अनुभवायचं असेल तर इकडेच कोकणात यावं लागेल. वेळ काढा आणि नक्की फिरायला या. किती सुंदर असा मेंटेन केलेला आहे बघा. हा जो बीच आहे त्या बीचवरती झाडं, लाईट आणि खाली तुम्हाला कागद सुद्धा दिसणार नाही बघा. इतका खूप छान असा मेंटेन केलेला समुद्रकिनारा. कोळंबी बघितली तशीच इथे खेकडा बघतोय आपण. बघूया जवळ जाऊन. वेस्ट ऑफ मटेरियल पासून बनवलेलं आहे, मेकॅनिकल वेस्ट पासून. इथं बघू शकता. तिकडे सगळे खाण्याचे पदार्थ दिसतात आपल्याला. ओ जबरदस्त. खेकडा बघायचे रॉ पार्ट पासून केलेला आहे. ते बघा स्पॅनर आणि सगळे वेल्डिंग मारून एकत्र केलेले आहेत पार्ट आणि त्याच्यापासून बनवलेलं आहे. हे आत्याचे ग्रुप दिसलेला आहे. मागे बघा, एकदा मागे बघा. यांचा ग्रुप दिसतोय आपल्याला. फोटो बघा कसले भारी काढतात. हां ओके वेल. थोडंसं पुढे गेल्यावरती आपल्याला ही अशी इथे बोर्ड दिसते. खूप जबरदस्त अशी बनवलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही जाळं टाकताना. क्लासिक. वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स आहेत, खेळ खेळतायत मुलं. फुटबॉल, क्रिकेट असे गेम्स आहेत. इथे तुम्ही बघू शकता फुटबॉलचा गेम चालू आहे. सनसेट होत आहे, जवळपास झालेला आहे. सनसेट झालेला आहे. मुकुंदभाई आपल्यासोबत आहे. मागच्या साईडला सनसेट कम्प्लीटली होत आले आणि त्या साईडला वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहे. तर एकदा आपण तिकडे जाऊया. गर्दी आता इथे बघू शकतो आपण. वीकेंड आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा किनारा पाणी बघा कुठपर्यंत आलं आहे आता. इथपर्यंत हे बघा, इथपर्यंत बघू शकता तुम्ही. सगळे नवीन वर्षाचं स्वागत एकदम उत्तमरित्या करत आहेत. तिकडे आतमध्ये वॉटर स्पोर्ट्स आहेत. तर आतमध्ये काय आपल्याला जाता येणार नाही, पण इथे काय जे स्पोर्ट्स आहेत ते आपण तुम्हाला दाखवतो. तिकडे स्पोर्ट्स बघू शकता तुम्ही. इकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत, घोडागाडी पण आहे. बनाना राईड आहे इथे.
पायोनियर स्पोर्ट्स म्हणून आहेत. ही राईड इथे बघू शकता तुम्ही कशी आहे. जबरदस्त इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. थोडंसं आतमध्ये जाऊन बघूया आपण. पाणी कमी झालं आहे थोडंसं, तर बनाना राईडच्या जवळ जाऊन बघूया की अशा प्रकारे आतमध्ये बसल्यानंतर गोल फिरते. पूर्णपणे हवा भरलेली आहे आणि तिकडे सगळं बनाना राईड आहे. अजून वेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स बॅगा आहेत. ही अशी गाडीसुद्धा आहे वाळूमध्ये चालणारे. अशी मंडळी आता परतीच्या प्रवासाला निघत आहेत, कारण संध्याकाळ झालेली आहे आणि तरीसुद्धा काही जण अजून समुद्रातच एन्जॉय करत आहेत. इकडे घोड्यांची राईड आहे, तशीच उंटांची सुद्धा राईड आहे. सिंगल घोड्याची राईड सुद्धा आहे. उंटावरती चढण्यासाठी ते शिडी वगैरे अरेंज केलेली आहे, ते बघू शकतो. आणि हा इकडे घोड्यांची गाडी चालली. 7 वाजलेले आहेत आणि आता लाईट वगैरे चालू केलेले आहे. जे मोठे स्पॉटलाईट वगैरे आहेत ते, त्याच्याबरोबर मागच्या साईडची लाईट चालू केलेली आहे. तर जबरदस्त नजारा दिसतो इथे. तर संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि काळोख झालेला आहे, सनसेट होऊन गेलेला आहे. आणि इथली जी लाईट आणि शांतता आहे संध्याकाळची, ती आपण अनुभवून बघूया. जी लाईट आहे, स्वच्छता आहे या बीचवरती आणि कुठेही कसल्याही प्रकारची घाण दिसत नाही. एक संध्याकाळी सुद्धा तुम्ही शांततेमध्ये बसू शकता. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि लाईटिंग लावलेली आहे. मग अशी आपण इथे आलो होतो श्रीवर्धन, असं साईनबोर्ड केला होता तिथे. तिथं तो साईनबोर्ड बघूया आपण कसा केला आहे त्याने. जबरदस्त असा साईनबोर्ड केलेला आहे, क्लासिक. गल्लीला आलो होतो रिटर्न आपण आणि आता खाण्यासाठी काहीतरी बघायचं. आपल्याला भूक लागलेली आहे, सगळेजण काही ना काहीतरी खात आहेत. तिकडे आपल्याला काहीतरी दिसतं, तर ट्विस्ट पोटॅटो खाण्याचं मन झालं आहे. तर आता ट्विस्ट पोटॅटो इथे मिळतोय, इथे बघूया आपण. इतके फ्लेवर आहेत. बोलो किती रेडी झालेलं आहे.
मित्रांनो आता आपण थोडीशी भूक लागली होती तर टॉर्नेडो पोटॅटो ट्राय केला होता. तर बघूया कसा लागतो. जबरदस्त आहे, मस्त. कधी आलात तर एकदा त्या बीचला भेट द्या. प्लस बीचच्या सोबत असलेले जे छोटे छोटे स्टॉल आहेत त्यांनाही व्हिजिट करा. खूप छान टेस्ट आहे, खाऊन घेतो. टॉर्नेडो पोटॅटो जरा जास्त तिखट निघाला तर आता आपण गोळा घेतो. मुकुंदबाईला पण जास्त तिखट निघाला आहे, एकदा काय खरं वाटत नाही बाईचं. तर दोघांनी मस्तपैकी आता गोळा खायचा प्लॅनिंग आहे आणि घरी निघणार आहोत. 9 वाजलेत आता रात्रीचे. भेटूया आपण. नमस्कार मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि आता आपण संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या वेळेला एकदम शांतता आहे, स्वच्छ आहे हा बीच. तर कधी प्लॅन करत असाल तर लवकर प्लॅन करा आणि आपल्या नातेवाईकांना सुद्धा ही लिंक सेंड करा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू, बाय.